लढाईसाठी कोणावरती जायचं हे तानाजीच्या मनाला पटलं नाही, बरोबर का? तानाजीच्या मनाला काय झालं, पटलं नाही. आणि मग तानाजी मला सांगताय की महाराज आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. आणि मग तानाजी मालुसरेंनी तो विडा उचलला आणि त्या शंभू महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र वाहिलं. काय केलं? बेलपत्र वाहिलं. म्हणजे आपल्या प्रत्येकाने शिकलं पाहिजे तानाजी मालुसरेंकडून आपलं कर्तव्य काय आहे. आपलं सगळ्यांना कर्तव्य काय, सगळ्यांना उठलं पाहिजे, शाळेमध्ये आलं पाहिजे का नाही? काय केलं पाहिजे आपण सगळ्यांनी लवकर उठून शाळेमध्ये आलं पाहिजे का घरी झोपलं पाहिजे? नाही, बरोबर नाही, शाळेमध्ये आलं पाहिजे. आपले शिक्षक काय बोलतायत? आपले शिक्षक आपल्याला महाराजांसारखे आहेत आणि आपण सगळे त्यांचे कोण आहोत? तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर आहोत, अमीरराव बोलतायत, बरोबर का? मग तानाजी मालुसरे आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे की आपलं कर्तव्य काय आहे, सगळ्यांचं लवकर शाळेत आलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि आपण सर्वांनी तानाजी मालुसरे सारखं काम केलं पाहिजे, बरोबर का? आपल्या सगळ्यांना काय वाटतं, तानाजी मालुसरे बनलं पाहिजे का नाही? हात वर करायचं सगळ्यांनी. तानाजी मालुसरे बनलं पाहिजे का नाही? का बनलं पाहिजे? कारण त्यांनी पहिल्यांदा आपलं कर्तव्य पुढे केलं. काय केलं पुढं? त्यांचं कर्तव्य काय होतं? कोणाला घ्यायचा. आता त्यांना वाटलं असेल ना शाळेचे एक लेवल बघतो हा म्हणतोय आपलं कर्तव्य काय आहे? महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या, महाराजांना परत यायची गरज नाही, बरोबर का? कारण आपल्याला काय बनायचंय? तानाजी मालुसरे